शेतकरी मित्रांनो, डीपी खताची मागणी शेतकरी जास्त प्रमाणात का बरं करतात? या डीपी खतामध्ये कोणते घटक आहेत, काम कसं करते, काय वैशिष्ट्य आहे आणि किंमत किती आहे, हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोजचे शेतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. सध्या आता खरीप हंगाम आहे आणि खरीप हंगामामध्ये बरेचसे आपले पिकं असतात. सोयाबीन, तूर, कापूस याला आपल्याला खत व्यवस्थापन करून घ्यायचं असते. आणि सध्या मार्केटमध्ये जे खत लोकप्रिय आहे की शेतकरी जास्त मागणी करतात ते म्हणजे डीएपी. आता डीएपी म्हणजे नेमकं काय बा? तर डाय अमोनियम फॉस्फेट हे डीएपी. या डीएपी खतामध्ये दोनच घटक आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच या खताचं वैशिष्ट्य आहे. यामधला जो पहिला घटक आहे तो म्हणजे नत्र, जो की पिकाला वाढीच्या अवस्थेमध्ये पाहिजे असते. याचं प्रमाण याच्यामध्ये आहे 18%. 18% यामध्ये नत्र आहे. आणि दुसरं याच्यामध्ये ग्रेड आहे, घटक आहे तो म्हणजे स्फुरद. आणि स्फुरदचं प्रमाण आहे 46%. 46% यामध्ये स्फुरदचं प्रमाण आहे. आणि कोणीही पिकामध्ये जर स्फुरद दिलं तर झाडाचा बुंदा मजबूत होतो, मुळा जे आहेत रूट्स हे ग्रो होतात आणि झाडाची वाढ चांगली होते. आणि म्हणून हे जे कॉम्बिनेशन आहे 18-46 म्हणजे डीएपी. आणि या कारणानंच हे जे खत आहे हे शेतकऱ्याच्या वर्गामध्ये लोकप्रिय खत आहे. कारण यामध्ये जे नत्र आहे हे आपल्या पिकाला लवकर लागू होते. आणि स्फुरदचं प्रमाण जेवढी आपल्या खता ग्रेड असतील ते जास्त प्रमाण आहे डीएपी या खतामध्ये. या डीएपी खताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याची किंमत. मार्केटमध्ये जेवढे ग्रेड आहेत, कोणतेही तुम्ही ग्रेड घ्या, जेवढे खतं असतील त्यामध्ये सर्वात स्वस्त खत आहे ते म्हणजे डीएपी. 1350 रुपयापर्यंत आपल्याला खत भेटते. 50 किलोची हिची पॅकिंग आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचा कल जो आहे ते जास्त प्रमाणात डीएपीकडे आहे. म्हणजे कमी किंमतमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि फायदेही चांगले आहेत. नत्र, स्फुरद आणि पलाश हे 3 मुख्य घटक आपल्याला आपल्या पिकांना याची गरज असते. यामधला नत्र आणि स्फुरद हे 2 घटक याच्यामध्ये आहेत. पलाश, पोटॅशची मात्रा या खतामध्ये नाही आहे. म्हणून कामही चांगल्या प्रकारे करते आणि किंमतही कमी आहे. आणि म्हणून शेतकरी वर्गामध्ये सध्या तरी लोकप्रिय खत आहे ते म्हणजे डीएपी. कारण सध्या बाकी रासायनिक खताचे भाव पाहिले 1800, 1900, 2100, 2200, 2400 पर्यंत खताचे भाव गेलेले आहेत. म्हणजे या खताचा आणि त्या खताचा 1000 ते 1200 रुपयाचा फरक डिफरन्स त्या ठिकाणी पडते. आणि हे एक कारण आहे की शेतकरी डीएपीकडे त्या ठिकाणी वळत आहेत. आज आपल्या शेतामध्ये कापूस पिकाला आपण डीएपीचा वापर त्या ठिकाणी करून घेत आहे. एकरी 1 बॅग या स्वरूपानं आपण हे देत आहे. माहिती कशी वाटली, कामाची वाटली असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता डीएपीचा डोस आपण पिकांना किती द्यावा? शक्यतो आपण एकरी 1 बॅग जर डीएपी दिलं तर चांगल्या प्रमाणात आपल्या पिकाला ते लागू होते. आणि हे जे पर्सेंटेज असतात 18-46 हे प्रति 100 किलोला असतात. तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून घ्या. रोजच्याशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद. जय जवान, जय किसान.